शिवसेनेचा जो निकाल लागलेला आहे बेसिकली पक्ष चिन्हासंदर्भातला, ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष गेला, तो याच सादिक अली जजमेंटवरनं लागलेला आहे। इलेक्शन कमिशनने ती टेस्ट अप्लाय केलेली होती, पण आज मात्र ज्यावेळेला याबद्दलचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आला त्यावेळेला कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की सादिक अली जजमेंट हे तर आमच्या केसमध्ये लागूच होत नाही। आता सादिक अली जजमेंट बेसिकली काय आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने 1972 मध्ये काँग्रेस या पक्षाचं निवडणूक चिन्ह जे होतं ते बैलजोडी होतं आणि त्यावेळेला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरनं जी खरं तर 1969 मध्ये झालेली होती त्यावरनं काँग्रेसमध्ये दोन गट पडले। इंदिरा गांधी यांना पक्षाने अधिकृतरित्या ठरवलेले जे उमेदवार होते राष्ट्रपती पदासाठीचे ते अमान्य होते आणि त्यांनी स्वतः एक वेगळ्या उमेदवाराचं नाव सुचवलं। यातनं काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडली आणि तो मुद्दा ज्यावेळेला इलेक्शन कमिशनकडे गेला त्यावेळेला सुद्धा इलेक्शन कमिशनने बहुमताची चाचणी जी आहे तीच लागू केलेली होती। बहुमताची चाचणी म्हणजे आमदार खासदारांचं बहुमत कुणाकडे आहे यावरनं त्या गटाकडे काँग्रेस या पक्षाची मान्यता जी आहे ती त्यांनी दिलेली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा इलेक्शन कमिशनचा हा निकाल जो आहे तो वैध ठरवलेला होता। आता त्या निकालातले दोन मुद्दे हे लक्षात घ्यायला हवे ते म्हणजे की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं की जर पक्षाला एखाद्या पक्षाला मान्यता देताना त्यांना पडलेली मतं त्यांनी निवडून आणलेले आमदार हा निकष जर लागू होतो तर मग पक्षामध्ये दोन गट तयार झाल्यानंतर त्यावेळेला जेव्हा एखाद्या गटाला पक्षाची मान्यता देण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला हाच निकष का लागू करू नये। जर कोणाचं असं म्हणणं असेल की हा निकष तिकडे लागू होत नाही तर ते इररिलेव्हंट ठरतंय असं त्यावेळेला कोर्टाने म्हटलेलं होतं आणि त्याच धर्तीवर त्यांनी इलेक्शन कमिशनने लावलेला जो निकाल होता तोही वैध ठरवलेला होता। सिंबल ऑर्डरच्या पॅराग्राफ 15 नुसार ज्यावेळेला इलेक्शन कमिशनने काँग्रेस या पक्षाचा निर्णय घेतला की त्या दोन गटांपैकी कोणाचा खरा काँग्रेस पक्ष आहे, इंदिरा गांधी यांच्याकडे इलेक्शन कमिशनने पक्ष दिलेला होता, पण त्यावेळेला ही जी बहुमताची चाचणी इलेक्शन कमिशनने लावलेली होती ती त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलेली होती। आता याचाच दाखला हा अर्थात इथे उद्धव ठाकरेंच्या विरोधातले जे आहेत त्यांनीही घेतलेला होता की बघा त्यावेळेला कोर्टाने हे म्हटलेलं होतं की बहुमताच्या चाचणीच्या जोरावर पक्ष कुणाचा हे ठरवता येऊ शकतो। मात्र या सगळ्या आर्ग्युमेंटशी कपिल सिब्बल यांची हरकत आहे आणि त्यांनी कोर्टामध्ये असं म्हटलेलं आहे की फक्त बहुमताची चाचणी लावणं हे मात्र गैर ठरतं। पुढे जाऊन त्यांचा युक्तिवाद असाही आहे खरं तर की पक्षाची घटना आणि पक्षाची हेतू उद्दिष्ट या दोन चाचण्या शिवसेना पक्षाचा निकाल लावताना इलेक्शन कमिशनने ग्राह्यच धरल्या नाहीत किंवा ग्राह्य धरताना त्याच्याबद्दलचे जे आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत ते योग्य ठरत नाहीत असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। मात्र इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं होतं शिवसेना पक्षाच्या निकालासंदर्भामध्ये की पक्षाची हेतू आणि उद्दिष्ट याच्याबद्दल दोन वेगवेगळे दावे आहेत आणि तसंच पक्षाच्या घटनेवरनं सुद्धा दोन बाजूने वेगवेगळे आक्षेप आहेत आणि म्हणून आणि अर्थात इलेक्शन कमिशनला शिवसेना पक्षाची घटना जी आहे त्याच्यामध्ये डेमोक्रेटिक नॉर्म्सचं पालन केलं जात नाहीये असंही आढळून आलं आणि त्याच्यामुळे त्यांनी हे दोन्ही निकष जे आहेत ते लावले नाहीत आणि त्यांनी केवळ आणि केवळ आमदार खासदारांच्या बहुमताच्या जोरावर शिवसेना पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आणि ही जी चाचणी लावण्यात आलेली आहे याच्यावरच कपिल सिब्बल यांचा आक्षेप आहे। आज ज्यावेळेला याबद्दलचे आर्ग्युमेंट सुरू होते त्यावेळेला त्यांनी कोर्टामध्ये असाही उल्लेख केलेला आहे की सादिक अली जजमेंट हे आम्हाला लागू होत नाही। याचं कारण देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेना पक्षामध्ये जेव्हा फूट पडलेली आहे तेव्हा ती विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे। तुम्ही जे सादिक अली जजमेंटनुसार आम्हाला काँग्रेसचं उदाहरण देत आहात किंवा त्या सादिक अली जजमेंटचा वापर इथे शिवसेना पक्षामध्ये करत असाल तर त्यावेळेला काँग्रेसमध्ये पक्षामध्ये फूट पडलेली होती, त्यावेळेला विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली नव्हती, ती मूळ राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली होती। त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये प्रचंड विषमता आहे किंवा प्रचंड फरक आहे। त्यामुळे काँग्रेसचं जजमेंट काँग्रेसच्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसच्या निकालासंदर्भात लावलेलं जजमेंट हे शिवसेनेसंदर्भात ऍप्लिकेबल ठरत नाही असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। आता हा युक्तिवाद कोर्टात कितपत म्हणजे लागू ठरेल किंवा कोर्ट त्याला कितपत मान्य करेल हेही बघायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या सर्वोच्च न्यायालयाने तिकडे काँग्रेसच्या निकालाच्या वेळेला हे मान्य केलेलं होतं की बहुमताची चाचणी लागू करणं किंवा बहुमताच्या चाचणीवरनं एखादा पक्ष कुणाचा हे ठरवणं किंवा ज्या आमदार खासदारांच्या निवडून येण्यानुसार एखाद्या पक्षाला मान्यता मिळते हे जर तेव्हा लागू होतं तर पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर सुद्धा ती चाचणी का लागू करू नये हे ज्या सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळेला पटलेलं होतं आज सर्वोच्च न्यायालय तोच युक्तिवाद कायम ठेवतं का हेही पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे की ते बदलेल कोर्ट हेही पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। याच अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे। ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर। मला असं वाटतं की या युक्तिवादाने काही वेगळा टर्न मिळेल शिवसेनेच्या सुनावणीला कारण की इलेक्शन कमिशन आणि स्पीकर या दोघांच्याही विरोधात बोलताना कपिल सिब्बल यांनी आज हे कार्ड अचानक समोर आणलेलं आहे जे आतापर्यंतच्या युक्तिवादांमध्ये फारसं वापरलेलं नव्हतं की सादिक अलीचं जजमेंटच आम्हाला लागू होत नाही। मुळात कसं आहे की ज्या वेळेस इलेक्शन कमिशनकडे कुठलीही सिम्बॉलवरनं किंवा पक्षाच्या
ताब्यावरनं इलेक्शन कमिशनकडे जे जे गट गेलेले आहेत त्यावेळेस त्यांच्याकडे एकच काय म्हणतात की इतिहासातला दाखला राहिलेला आहे तो सादिक अली जजमेंटचा आणि त्याच्या आधारे आम्ही निर्णय घेऊ शकतो वगैरे वगैरे. पण आत्तापर्यंत काँग्रेसच्या केसनंतर इलेक्शन कमिशनच्या समोर अशी कुठलीही केस आली नव्हती की ज्याच्यामध्ये त्यांना फायनल डिसिजन घ्यायचा होता, जो त्यांनी 2 गोष्टींमध्ये घेतला. एक शिवसेना आणि एक NCPच्या बाबतीमध्ये आपण त्या पद्धतीने बघतोय. ऑलमोस्ट सिमिलर ऑर्डर्स त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये बघतोय. मुळात कपिल सिब्बल जे सांगायचा प्रयत्न करतायत ज्याचा तू उल्लेख पण केलास त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जाण्यापूर्वी मला एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये घटनापीठासमोर ज्यावेळेस महाराष्ट्र सत्ता संघर्षाची हिअरिंग सुरू होती, त्या हिअरिंगच्या वेळेस आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते की त्या हिअरिंगमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हणलेलं आहे, अर्थात त्याचा जो जजमेंट आलं ते इलेक्शन कमिशनचा निकाल लागून गेल्यानंतर आलेलं जजमेंट आहे, बरोबर आहे. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली असं म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशन कन्सिस्टंटली अप्लाइड द टेस्ट ऑफ मेजॉरिटी इन द लेजिस्लेटिव्ह अँड ऑर्गनायझेशनल विंग्स ऑफ द पार्टी डिस्प्यूट्स अंडर पॅरेग्राफ 15. म्हणजे त्यांनी सुप्रीम कोर्टाने आमदार म्हणजे लेजिस्लेटिव्ह विंगमध्ये आणि ऑर्गनायझेशनल विंगमध्ये पार्टी डिस्प्यूटमध्ये तिकडची मेजॉरिटी त्यांनी नेहमी बघितलेली आहे. However, neither the symbol order nor the Sadiq Ali indicates that this is the only or even the primary test. म्हणजे ही काय फक्त एकमेव टेस्ट नाही आहे असं सादिक अली जजमेंटमध्ये कुठेही म्हटलेलं नाही, हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर आहे. बाकी पुढच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आणू. मुळात बेसिकली आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की सादिक अली जजमेंट ज्यावेळेस आलं त्यावेळची परिस्थिती काय होती, त्यावेळची कायद्याची परिस्थिती काय होती, हा सगळ्यात मोठा रिलेव्हंट मुद्दा त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की कपिल सिब्बल हे त्याला कुठेतरी इंडिकेट करायचा प्रयत्न करतायत. कारण 1972चं हे जजमेंट आहे अनुजा. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ऑलमोस्ट 40 वर्ष जुनं हे जजमेंट आहे. 40-45 ऑलमोस्ट 50 वर्ष जुनं जजमेंट आहे, बरोबर आहे. त्यावेळची परिस्थिती काय होती, म्हणजे मुळात ही घटना घडली कशी, म्हणजे आपण आता सुरू होण्यापूर्वी जेव्हा आपण चर्चा करत होतो त्याच्यामध्ये की मुळात ही फूट कशी पडली तर इंदिरा गांधी 1969ला पंतप्रधान झाल्या आणि त्या जेव्हा पंतप्रधान झाल्या त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये जे वरिष्ठ गट होता, के कामराज आणि सका पाटील मुंबईतले खासदार होते, काँग्रेसचे मोठे नेते, 3 वेळा महापौर झालेले मुंबईचे, असे जे मोठे नेते होते काँग्रेस पक्षामधले, मोरारजी देसाई, त्याला सिंडिकेट म्हणायचे एका पद्धतीने. ह्या सिंडिकेटचं असं म्हणणं होतं की तुम्ही पंतप्रधान म्हणून तुम्ही काम करा पण पक्ष आम्ही चालवतोय, पक्षाचे निर्णय आम्ही घेणार, कोण कुठल्या पदावरती उमेदवारी द्यायची पक्षाने ते निर्णय आम्ही घेणार. आणि त्या ह्याच्यातनं त्यांनी राष्ट्रपती पदासाठी नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवार बनवलं. इंदिरा गांधींचं म्हणणं होतं की नाही व्ही गिरी जे उपराष्ट्रपती आहेत ते झाले पाहिजेत राष्ट्रपती, आणि त्यावेळेस निवडणूक झाली. आता त्यावेळची परिस्थिती अशी होती की देशभरामध्ये सगळीकडे म्हणजे आता तर भारतीय जनता पार्टीची सरकारं जेवढी आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे एक्सेप्शन असेल एखादं राज्य केरळसारखं की जिथे काँग्रेसचं राज्य नसेल, पण बाकी पूर्ण देशभरामध्ये काँग्रेसची राज्य होती. त्यामुळे जी काही निवडणूक आहे ती काँग्रेस अंतर्गतच होणार होती एका पद्धतीने. तर 2 उमेदवार काँग्रेस पक्षातनं झाले आणि त्याच्यामध्ये इंदिरा गांधींनी दिलेला उमेदवार निवडून आला आणि काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी पडले त्या निवडणुकीमध्ये. आणि तिकडनं तो डिस्प्यूट सुरू झाला की पक्ष मग कोणाचा त्याच्यातनं, म्हणजे एक काँग्रेस आर आणि काँग्रेस एस, म्हणजे सिंडिकेट काँग्रेस वर्सेस इक्विजिशनल सिंडिकेट अशी काहीतरी त्याचं नाव होतं. आणि काँग्रेस आय नंतर झाली बेसिकली, इंदिरा काँग्रेस ज्याला म्हटलं गेलं नंतर. सो हा वाद गेला इलेक्शन कमिशन समोर. इलेक्शन कमिशनने त्याच्यामध्ये सांगितलं की नाही, जर नीलम संजीव रेड्डी हरून व्ही गिरी निवडून येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये आमदार मतदान करतात, खासदार मतदान करतात, राज्यसभा लोकसभेतले खासदार आणि सगळ्या राज्यांमधले आमदार मतदान करतात. याचा अर्थ क्लिअरली मेजॉरिटी दिसते इंदिरा गांधींकडे, त्यामुळे पक्ष त्यांचा. अशा पद्धतीने निर्णय दिला, ते चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टाने पण त्यांचा निर्णय मान्य केला की नाही बरोबर आहे ही गोष्ट म्हणून. त्याच्यामुळे आमदार खासदार ज्याच्याकडे जास्त, निवडून आलेले प्रतिनिधी ज्याच्याकडे जास्त, त्याच्याकडे पक्ष, असं एक ढोबळमानाने त्याच्यानंतर मानलं जात होतं. पण त्याच्यानंतरचा काळ तू लक्षात घे, 1972 नंतर 1985 साली, म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट 13-14 वर्षानंतर भारतामध्ये अँटी डिफेक्शनचा कायदा आला की तुम्ही जर पक्षाचा आदेश झुगारून इकडून तिकडे गेलात तर तुमच्यावरती अँटी डिफेक्शनच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते.
की तुम्ही निवडून जाताय एका पक्षाच्या बळावरती आणि नंतर दुसरीकडे उडी मारताय, त्याचे निर्णय मानत नाही आहात, व्हिप मानत नाही आहात, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तो कायदा बळकट होत होत 2003 मध्ये जे आत्ताचं 10 शेड्यूल आपण बघतोय ते त्याच्यामध्ये आलेलं आहे, जे 1972च्या वेळेस अस्तित्वातच नव्हतं. त्याच्यामुळे ती टेस्ट लावताना ह्याच्यामध्ये कुठेतरी कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की आता परिस्थिती बदलली आहे, आता अँटी डिफेक्शनचा कायदा आलेला आहे, सरकारचा पक्ष म्हणजे राजकीय पक्ष हा वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीचं क्लॅरिफिकेशन त्याच्यामध्ये आलेलं आहे. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा अंग आहे, विधिमंडळ पक्ष हे नाही ठरवू शकत की राजकीय पक्ष कोणाचा, हे एक त्याच्याबद्दल सिस्टीम निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सादिक अलीचं जजमेंट हे याच्यामध्ये कसं लावू शकता? त्याच्यात अजून एक आर्ग्युमेंट आहे जे तुम्ही म्हणजे का इथे सरांनी तो अँटी डिफेक्शनचा लॉ कोट केलेला आहे, याचं कारण असं की कपिल सिब्बल त्याच्यामध्ये एक फरक असाही सांगतायत. जसं त्यांनी पहिला एक फरक काय सांगितला की राजकीय पक्षामध्ये विधिमंडळ पक्षामध्ये शिवसेनेमध्ये विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यावेळेला मूळ राजकीय पक्षामध्येच ती फूट पडलेली होती. दुसरा फरक जो इथे अँटी डिफेक्शन लॉचा संदर्भ यासाठी देण्यात येतोय, याचं कारण म्हणजे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगितलं जात आहे की आमच्याकडे पहिले इलेक्शन कमिशनकडे मुद्दे गेले नव्हते. पहिले मुद्दे कुठे गेलेले होते तर पहिले डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स लागू करण्यात आलेले होते. 21 जूनला ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी, मी चुकत नसेल तर मातोश्रीवर म्हणजे त्यांच्याच निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली, त्यावेळेला सुनील प्रभू यांच्याकडनं व्हिप जो आहे तो जारी करण्यात आलेला होता त्या बैठकीला सगळ्या आमदारांनी उपस्थित राहण्यासाठी. त्यावेळेला हा जो विधिमंडळ पक्षातले 15 आमदार आहेत इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे हे सगळेजण सुरतला होते, 16 संख्या होती त्या आमदारांची, आणि ते त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं 23 जूनला सगळ्यात पहिले अपात्रतेच्या याचिका ज्या आहेत त्या दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की पहिले लेजिस्लेटिव्ह पक्ष जो आहे, विधिमंडळ पक्ष जो आहे त्याच्यात फूट होती, कारण की आमच्यासोबत जवळपास 41 आमदार होते आणि 16 आमदार जे आहेत ते सुरतला गेलेले होते. सो आमदारांमध्ये ही फूट पडलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी व्हिपचं पालन जे केलं नाही त्या बैठकीला अनुपस्थित राहून, तर त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई व्हावी ही आमची पहिली याचिका आहे. आणि म्हणून याचा निर्णय जो आहे तो पहिले विधानसभा अध्यक्षांकडे व्हायला हवा होता आणि नंतर सगळं प्रकरण जे आहे ते इलेक्शन कमिशनकडे जायला हवं होतं. त्यामुळे इथे जो फरक केला जातो आहे की का सादिक अली जजमेंट हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या किंवा शिवसेनेच्या प्रकरणामध्ये लागू होत नाही, कारण की इंदिरा गांधींच्या वेळेला हा जो सगळा पेच तयार झालेला होता त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये डिस्क्वालिफिकेशन हा या संदर्भातली कुठली तरतूदच नव्हती, या त्यावेळेला अपात्र करण्यासंदर्भातले कुठले कायदे नव्हते. ते कायदे कधी आले ते 1985 मध्ये आले, राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळामध्ये, ते इंदिरा गांधींच्या काळामध्ये नव्हते. त्यामुळे त्यावेळेला भले कोणाचं ऐकलं असेल नसेल ऐकलं, त्यावेळेला राष्ट्रपती पदाची जी निवडणूक झाली त्यावेळेला व्हिपचं पालन झालं असेल नसेल झालं वगैरे वगैरे, त्यावेळेला हे कायदेच नव्हते डिस्क्वालिफिकेशन संदर्भातले. त्यामुळे त्यावेळेला तो प्रश्नच पहिले पुढे आला नाही, त्यावेळेला पक्षातली फूट हा प्रश्न पुढे आलेला होता. इथे मात्र सगळ्यात पहिले डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा पुढे आलेला आहे आणि म्हणून सादिक अलीचं जजमेंट हे इथे लागू होत नाही असा तर्क जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडनं दिला जातो.